चणेरे बीरवाडी पांगळोली उसरमार्गे रोहा या महत्त्वाच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला। बुधवारी चणेरे नाक्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच ठाकूर समाजातील आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितलं। आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। अखेर उपअभियंता विजय बागुल यांनी 30 जून 2026 पर्यंत रस्ता वाहतुकीयोग्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। सध्या रस्त्याच्या 9 किलोमीटरपैकी सुमारे 7 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। सामाजिक कार्यकर्ते प्रकाश विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात सरपंच सतीश मोरे, अनिल साळगावकर, शंकर दिवेकर तसेच अशोक सानप, संजय गोरिवले, मजिद भुरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान 30 जून पर्यंत रस्ता वाहतुकीयोग्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। भाजीपाला घेऊन येताना चिखल जाम, आम्हाला मुला शाळेत पाठवायला लागतात, आम्हाला भाजी डोक्यावर घेऊन यायला लागतंय। चिखल जाम, डिलिव्हरीच्या टायमाला आम्हाला गाडी नाही भेटत, काय नाही, रस्ता नाही चांगला, आजारी पडतात त्याला पण गाडी नाही, गोळी आणायला लागतंय, कोण पडतंय तर कोण काय, रस्ता नाही, आम्हाला रस्ता पाहिजे, झाल्याच पाहिजे। शासनाने 5 वर्षापूर्वी चणेरा बीरवाडी पांगळोली उसरमार्गे रोहे हा साधारणतः 10 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी 5 कोटीची आर्थिक तरतूद केलेली आहे। परंतु आज 5 वर्ष झाली तरी हा रोड वाहतुकीस उपलब्ध झालेला नाही। शासन पैसे देतो पण प्रशासनाचे हे जे अधिकारी आहेत हे पगार घेऊन बेशरमपणा करतात, हिशोब मागितला तर हिशोब देत नाही। मी स्वतः आरटीआय खाली ऑगस्ट मध्ये माहिती विचारली, खर्च किती रक्कम पडलेली आहे तर त्यांनी काहीही अजून उत्तर दिलेलं नाही। म्हणजे ज्यावेळेस हे सरकारचा पगार घेतात आणि लोकांची कामं करत नाहीत आणि आज आमच्या या ठाकूर आदिवासी महिलांना रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे आणि हा जो प्रशासनाचा जो समज झालेला आहे की या चणेरे भागामध्ये नुसते वेडपट किंवा वेडगळ लोक राहतात, यांना काही समजत नाही, यांना आपले अधिकार माहीत नाहीत। पण घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, कोणताही अन्याय सहन करायचा नाही आणि तो अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही सनदशीर मार्गाने रस्त्यावर येऊन तुमचा निषेध नोंदवू शकता। आज आमच्या या आया बहिणी ज्या आलेल्या आहेत, रस्त्यावर उतरायची वेळ ही शासनाची प्रशासनावरची सैल पकड पडलेली आहे, त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे। आता आपला 9.5 किलोमीटरचा रस्ता होता, त्यापैकी आपण 7 किलोमीटर केला आणि आता 10 दिवसामध्ये आपण 500 किलोमीटरचा रस्ता आपण मोटरेबल म्हणजे BBM करून आपण तो पूर्ण केलेला आहे आणि उर्वरित 2 किलोमीटर आहे ती फॉरेस्टची जी लेंथ आहे ती आपण खडीकरण करून त्यांना मोटरेबल होईल असं खडीकरण करून ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय। रस्ता पूर्ण कितीपर्यंत? पावसाळा झाल्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण डांबरीकरण होऊन जाईल, पावसाळा संपल्यानंतर। आत्ताच ह्या ग्रामीण लोकांचं रस्ता रोको आंदोलन केलं होतं, त्यात महिला वगैरे खूप प्रमाणात होत्या, जेणेकरून त्यांचा हा रस्ता पूर्ण व्हावा, याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आतापर्यंत जवळजवळ 30 वर्ष ना साहेब, 30 वर्षापर्यंत रस्ता नव्हता। त्यात महत्वाची गोष्ट काय होती, फॉरेस्टची लेनचं जे मुरुड साईड होती ती 500 मीटरची आम्ही केली आणि उर्वरित जी 2 किलोमीटरची लेंथ होती ती आता आम्हाला आत्ताच फॉरेस्टनी परमिशन दिली, ते आता आपण पूर्ण करतोय। निदान खडीकरण करून आपण ते आता याच्यात आपण त्यांना मोटरेबल होईल करण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढील पावसाळ्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण करण्याचे आपले नियोजन।